नमस्कार यूट्यूब फॅमिली, संगीता बनसोडे फार्मर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे। हे बघा आता डोरले घ्यायला मी शेताला आलो बघा, 4-5 दिवस झाला आलो नव्हतो मी। आता रोजच्या रोज येणारच होईना गेलं बघा, माझं काय तेवढं काय काम नाही। तिळाला पाणी द्यायचं, आज पाणी द्यायचं होतं, ते पाईप ते बरोबर करून घ्यायचे होते, बरंच काही काम होतं। मी काही असंच गवत ते कापायचं होतं। आता जाता जाता डोरले घ्या म्हणलं बघा, आता घरी जाऊन कढी करायची आहे बघा, आणि एवढी भारी लागते डोरल्याची कढी। बरेच जिल्ह्यामधून ताई आणि भाऊ बरेच म्हणतात डोरले कसे असतात ताई असं म्हणतात, आणि मी याच्यावर बरेच बार व्हिडिओ टाकले, तरी पण मला कमेंट येतच राहतात बघा, ताई डोरले म्हणजे काय, ताई डोरले म्हणजे काय। हे बघा हे डोरले होता, या डोरल्याची कढी करायची आहे बघा आपल्याला घरी जाऊन। हे बघा हे अशी घोसं तोडून घ्यायची, घोसं तोडून घेऊन त्याच्यात चुनपीठ टाकून लसणाची फोडणी देऊन एवढी भारी कढी लागते। घरी गेल्यावर कढी करतो बघा, दाखवतो याच व्हिडिओमध्ये। संपूर्ण व्हिडिओ बघा माझा, कसे असतात व्हिडिओ माझे, व्हिडिओ बघत जा, सपोर्ट करत जा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला। चला मग आता बरंच चालूच ठेव। हे बघा घेतलं जराशी डोरले आणि जराशी लाकडं, हे बघा डोरले दिसायले का, जराशी घेतलो शर्टमध्ये गुंडाळून, जराशी काटकप पण काढलो चुलीवर। आता चुलीला लई महत्त्व आलं ना, सगळंच करावं लागते शेताला आल्या ना, सगळेच कामं करावं लागतात। चला मग घरी। हे बघा तीळ, याला लई तडा पडला होता, एवढं सुकून गेलता, एवढं सुकून गेलता, असं वाळायचंच असं याच्यात आलतं मोसममध्ये, म्हणजे कंडिशनमध्ये। हे बघा इकडं छोटा छोटा आहे हो तीळ, मग आता बोंड्यामध्ये मस्त होता याच्या जीवाप्रमाणे। कसं आहे बघा, याच्यातला आडवा पडला नाही तीळ, तिकडं पडला बघा। हे तिसरी वाळ आहे, म्हणजे हे दुसरी आहे बघा। हिला बरं आहे बघा लाग, हिला मस्त लाग आहे। हे बघा छोटा छोटा तीळ आहे, माझा मस्त लाग आहे बघा, हे बघू शकता। दिसायला का उन्हानं, काळा पण नाही गेला की मोबाईल। याच्यात थोडा 4-5% पडला, म्हणजे कुठं टाला टाला आडवा पडला, ते मात्र तीळ खायच गेला बघा आमचा। हे बघा हे होती बघा नंबर 1ची वळ, दिष्ट लागल्यासारखी, दिसट लागल्यासारखी, नजर लागल्यासारखी। हे बघा कसं झोपलं बघा, सुकला पण आता ही कामातूनच गेल्यासारखं झाला, सगळे पूर्ण वळ झोपली बघा वाऱ्यानं, वाऱ्यानं पाण्यानं। काय करा, किती मोठं नुकसान झालं बघा आमचं, करावं काय विलाज नाही आता। काय कोणाला सांगा, आडवं पडलं, कोण आहे वाली शेतकऱ्याचा, कोणाचं कोण ऐकून घेणार आहे शेतकऱ्याचं घरानं। हे बघा चक चुकून चला उभा केल्या ना, मोडला 50% वाकला, ते आता झोपूनच आहे बघा। आता ते नीट काय होईना, त्याच्या बोंड्या निबरल्या तर निबरतात, नाही तर काय खरं नाही त्याचं। आता गेलंच म्हणून सोडून द्यायचं, आणि त्याच्या खाली काटका ठेवा असा विचार आहे। मग ते वाळून चालय, सुकून चालय, उचला गेलं की तसं तरी राहू द्यावा काय की, आता का पावसाळा नव्हा काय नव्हा, तरी एक पाणी द्यावाच लागते, कसं द्यावा काय नाही। सगळं झोपलाच बघा, आडवाच झाला, आणि मोडलेले सुकलेत पण पानं, बघू काहीतरी होईल, जे होईल तसं होईल।